नमस्कार, भाग्यश्री रेसिपीज या आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण पारंपरिक पद्धतीची गुळामध्ये शिजवली जाणारी खपली गव्हाची खीर कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोलापूर जिल्ह्यामध्ये या खीरीला हुग्गी असं देखील म्हटलं जातं. खरं तर आपल्या कोणत्याही पारंपरिक रेसिपीज बनवण्यासाठी फारसं साहित्य लागत नाही, पण अतिशय खायला अप्रतिम लागणाऱ्या अशा या पारंपरिक आपल्या रेसिपीज असतात. त्यापैकी आपली ही खपली गव्हाची खीर देखील बनवण्यासाठी फारसं तूप, ड्रायफ्रुट्स वगैरे न वापरता सुद्धा अतिशय चविष्ट अशी लागते. तर वेळ न घालवता आपण खीर बनवायला सुरुवात करूया. इथे मी पाव किलो गहू घेतलेले आहेत. खपली गहू आपण यामध्ये वापरणार आहोत. खपली गव्हाच्या ऐवजी तुम्ही साधे गहू देखील यामध्ये वापरू शकता. पण खपली गव्हाचा वापर करून जर खीर बनवली तर अतिशय चविष्ट अशी ही खीर लागते. हे गहू कोणत्याही धान्य दुकानामध्ये अगदी सहज उपलब्ध होतात. गहू इथे मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. निवडून घेतलेल्या गव्हांमध्ये अगदी असं थोडंसं पाणी घालून हाताने छान चोळून घ्यायची, जेणेकरून प्रत्येक गव्हावरती पाणी आपलं छान लागलं गेलं पाहिजे. याला गहू वलवणे असं म्हटलं जातं. तर गहू आपण वलवून घेतल्यानंतर यावरती जो कोंडा असतो तो काढायला मदत होते. तर त्यासाठी ते गहू वलवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असे आपले गहू वलवून झालेले आहेत. पूर्वीच्या काळी गहू काढण्यासाठी उकळाचा वापर केला जायचा. उकळामध्ये छान असा गहू आपला कांडून होतो. पण आता इथे उकळ असल्यामुळे आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच हा गहू कांडून घेणार आहोत. तर यातला निम्मा गहू मी सुरुवातीला घालून घेते आणि मिक्सर चालू बंद म्हणजे पल्स मोडवरती करून आपण गहू कांडून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता गहू कांडून आपण घेतलेला आहे. यामधला कोंडा आपल्याला वेगळा दिसतोय आणि गहू आपला छान असा कांडून देखील झालेला आहे. तर आता परातीच्या एका बाजूला मी कांडून घेतलेला गहू आहे तो काढून घेते. राहिलेला गहू देखील मी याच पद्धतीने कांडून घेणार आहे. तर यामधला देखील मी निम्मा गहू आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी कांडून घेते. गहू आपला सगळा कांडून झाल्यानंतर या पद्धतीने परातीमध्ये पाकडून घ्यायचा. तुम्ही सुपामध्ये पाकडला तरी देखील छान याचा कोंडा वेगळा होतो. तर गहू पाकडल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता कोंडा यामधून वेगळा होते. तर या पद्धतीने सगळा गहू मी पाकडून कोंडा बाजूला करून घेतलेला आहे आणि मस्त असा आपला गहू इथे कांडून झालेला आहे. पाव किलो खपली गव्हामध्ये आपला एवढा कोंडा निघलेला आहे. आता आपण गहू भिजवून घेऊया. त्यासाठी इथे मी गहू छान भिजतील एवढं पाणी घेतलेलं आहे आणि आता या पाण्यामध्ये आपण कांडून घेतलेले गहू घालूया. गहू छान हाताने चोळून पाणी आपण या पाण्यामध्ये एकदा गहू धुवून घेणार आहोत. तरी इथे तुम्हाला मी दाखवलेलं आहे या भांड्याने मी गहू घेतलेले आहेत मोजून. पाव किलो जरी असतील गहू तरी देखील मी ते गहू एकदा मोजून घेतलेले आहेत त्या भांड्याने, कारण त्याच भांड्याने आपल्याला गूळ देखील मोजून घ्यायचा आहे. तर इथे एकदा धुवून मी गहू गरम पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता आपण 4 तास हे गहू भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. 4 तासानंतर आपण खीर बनवू शकतो. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभर देखील गहू भिजवून ठेवू शकता. 4 तासानंतर आपले गहू छान असे भिजलेले आहेत. तुम्हाला मी दाखवते इथे. तुम्ही बघू शकता मस्त असे आपले गहू भिजून झालेले आहेत. आता हे भिजवून घेतलेले गहू आपण कुकरमध्ये घालून याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपण गहू भिजवताना जे पाणी वापरलेलं होतं त्याच पाण्यामध्ये मी हे गहू शिजवून घेणार आहे. आता मी कुकरला झाकण लावून घेते आणि याच्या एकूण 6 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत. तर गॅसवरती ठेवून हाय फ्लेमवरती आपण सुरुवातीला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. नंतर मीडियम फ्लेमवरती 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. इथे मी काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत. त्याचबरोबर खोबऱ्याचे देखील पातळ असे काप करून घेतलेले आहेत आणि इथे 1 चमचा बडीशेप आणि 4 वेलदोडे घेतलेले आहेत. यामध्ये साखर घालून याची आता पूड बनवून घेणार आहे. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वेलदोडे आणि बडीशेपची
पूड बनवून घेतलेली आहे. त्यानंतर एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून तुपावरती आपण खोबरं आणि काजू बदामचे काप तळून घेणार आहोत. तर तूप वितळल्यानंतर सुरुवातीला मी यामध्ये खोबऱ्याचे काप छान असे तळून घेते. अगदी लाल होईपर्यंत आपल्याला खोबऱ्याचे काप तळायचे नाही. तर असा हलकासा रंग आला की आपण हे खोबऱ्याचे काप बाजूला काढून घेऊयात. आणि आता याच आपण तुपामध्ये बदाम आणि काजूचे काप देखील तळून घेणार आहोत. तर अगदी लाल होईपर्यंत आपल्याला काजू बदाम देखील भाजायचे नाहीत. हलकेसे कुरकुरीत झाले की आपण गॅस बंद करून घेणार आहोत. इथे 6 शिट्ट्या झाल्यानंतर थोडा वेळ मी गॅस बंद करून ठेवला होता. कुकर आपला व्यवस्थित थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला गहू शिजलेला आहे. आता पुन्हा गॅसवरती ठेवून आपण गहू थोडासा चमच्याने मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण यामध्ये पाव किलो गूळ घालणार आहे. पाव किलो आपण खपली गहू घेतला होता, तर पाव किलोच मी यामध्ये गूळ घातलेला आहे. गूळ घातल्याच्या नंतर आपण यामध्ये तूप देखील घालणार आहोत. तर 1.5 चमचा साजूक तूप मी यामध्ये घालणार आहे. साजूक तूप घालून गूळ, तूप आणि गहू छान आपण मीडियम फ्लेमवरती साधारण 10 मिनिटे छान असा एकजीव करून घ्यायचा. गूळ आपला छान विरघळून गव्हामध्ये छान एकजीव झाला की यामध्ये आपण तळून घेतलेले काजू बदाम आणि खोबरं वगैरे घालणार आहोत. पण त्या अगोदर आपण छान असा गूळ आणि गहू एकजीव झाल्यानंतर यामध्ये आता आपण खिरीची चव दुपटीने वाढवण्यासाठी 100 ग्रॅम खवा घातलेला आहे. खवा देखील छान असा चमच्याने ढवळून एकजीव करून घ्यायचा. खवा छान यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण तळून घेतलेले काजू बदामचे काप आहेत ते देखील घालून घेऊया. काजू बदाम छान असे यामध्ये आपण घालून घेतल्यानंतर आता आपण जे खोबरं तळून घेतलेलं होतं तुपामध्ये ते देखील घालून घ्यायचं आहे. आणि यामध्येच आता आपण 1.5 चमचा बडीशेप आणि वेलदोड्याची पूड करून घेतली होती ती देखील घालून घेऊया. सगळे जिन्नस घालून झाल्यानंतर खीर आपण छान अशी ढवळून मीडियम फ्लेमवरती साधारण 10 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. मी ही खीर कुकरमध्येच बनवून घेतलेली आहे. तुम्ही कुकरमध्ये गहू शिजवून घेतल्यानंतर तुम्हाला हवं असेल तर ही खीर तुम्ही कढईमध्ये देखील बनवू शकता. तर मस्त अशी खीर आपली तयार झालेली आहे. अगदी चविष्ट अशी ही पारंपरिक पद्धतीची खपली गव्हाची खीर खायला अतिशय अप्रतिम लागते. तुम्ही देखील ही खीर नक्की बनवून पहा आणि कशी होते ते कमेंट करून मला नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर जास्तीत जास्त मैत्रिणींमध्ये आपला हा व्हिडिओ शेअर करा. सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप